हाय मैत्रिणींनो, मी भाग्यश्री जाधव. जसं की तुम्हाला माहीत आहे, मला मेडिसिन ॲलर्जी झाली होती. तर आता डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे. त्याच्या अगोदर बाळूमामांकडे चालले आहे आज मी दर्शनाला आदमापूरला. डोळ्यांच्या ऑपरेशनच्या अगोदर मामांचं दर्शन घ्यावं म्हणलं, मामांचा आशीर्वाद घ्यावा म्हणलं. ऑपरेशनसाठी चांगलं ऑपरेशन व्हावं म्हणून डोळ्यांचं. तर मैत्रिणींनो, आता मी निघालेली आहे आदमापूरला. तर तुम्ही बघू शकता, मी रात्रीचाच प्रवास करत आहे. मला रात्रीचाच प्रवास चांगला वाटला, उन्हाचा प्रवास नको वाटला म्हणून आम्ही रात्रीचंच निघालेलो आहे आता. तर तुम्ही बघू शकता किती अंधार वगैरे आहे. आता आम्ही पोहोचलेलो आहे आदमापूरमध्ये. तर तुम्ही सगळं काय मी व्हिडिओ घेतला नाही आहे, तर तुम्ही बघू शकता गर्दी वगैरे किती आहे. तर ते तुम्हाला सांगायची गरज नसेल, तुम्हाला माहीतच असेल आदमापूरमध्ये आरतीच्या वेळेस किती गर्दी असते किती नाही. तर आम्ही रविवारचं गेलो होतो आदमापूरला. त्रास वगैरे होत होता डोळ्यांना माझ्या, त्यासाठी गेलो होतो. तर मी लई खुश आहे की मी मामांच्या दर्शनाला गेली म्हणून. मला खूप छान वाटलं आदमापूरला जाऊन. इथं मामांचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही मामांच्या सासरवाडीला मेतकेला निघालेलो आहे. तर तुम्ही हे बघू शकता, इथं अंबाबाईचे मंदिर आहे इथे मेतकीमधलं. आणि हे सर्व जुने घरे वगैरे बघू शकता, किती छान वाटतात हे जुने घरे. खूप प्रसन्न वाटतं इकडे येऊन मला, तर छान एकदम. तर इथे आम्ही मेतकेमध्ये पोचलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान वाटतंय मंदिर वगैरे, मंदिराचा परिसर बघून खूपच प्रसन्न वाटते. इथं आता आम्ही दर्शन घेतलं. तर आता आम्ही पोचलेलो आहे हे कोल्हापूरमध्ये. इथे तुम्ही बघू शकता, मी रंकाळा तळ्यापाशी उभे आहे. तर आता आम्ही इथे हातपाय वगैरे धुतले आणि आता आम्ही देवीच्या दर्शनासाठी निघालेलो आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान वाटते रंकाळा तळ्यापाशी. खूप मोठा असं हा रंकाळा तळ आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. खूपच मोठं आहे ना. तर आता आम्ही इकडे देवीच्या दर्शनाला पोहोचलेलो आहे. तिथं पण खूप गर्दी आहे आणि खूप लाईन वगैरे होती म्हणून आम्ही फक्त मुखदर्शनच घेतलं. कारण एवढ्या गर्दीमध्ये खूपच लाईन, 5-6 वाजेला असे बोलले म्हणून दर्शनाला काही थांबलो नाही आम्ही. आणि इथे आम्ही ज्योतिबाला पोहोचलेलो आहे तिथून लगेच कोल्हापूरमधून. इथे पण खूप गर्दी आहे ज्योतिबापाशी पण. सगळीकडेच खूपच प्रसन्न वाटतं या. आणि आम्ही आता इथे पण दर्शन घेतलं. इथे पण काही रांगेला थांबू शकलो नाही कारण खूपच गर्दी असली म्हणून. आता आम्ही दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालो. आता म्हणलं खूप भूक लागली होती, म्हटलं आता कुठं तर जेवण वगैरे करावं म्हणून आता निघालेलं आहे. ज्योतिबाचं घाट एवढं मोठं होतं ना की खूपच मोठं ज्योतिबाचं घाट आहे. तुम्ही गेले असेल तर तुम्हाला माहीतच असेल घाट ज्योतिबाचा. खूप छान वाटत होतं इकडं, सगळं प्रसन्न वाटत होतं. एवढे दिवस डोळे वगैरे त्रास करत होते, टेन्शन येत होतं, पण देवाला आल्यामुळं खूपच छान वाटते, मला प्रसन्न वाटतंय सगळं. तर आता आम्ही घरी निघालेलो आहे आणि आता मामांचा मी आशीर्वाद घेतलेला आहे. डोळ्यांचं ऑपरेशन चांगलंच होईल आणि तुम्हीही सगळेजण प्रार्थना करा की माझ्या डोळ्याचं ऑपरेशन चांगलं होऊन द्या म्हणून. आता 8-10 दिवसानंतर मी ऑपरेशनला जाणार आहे. तर मनात काही भीती होती, ती मामांच्या आशीर्वाद घेतल्यामुळं आता कमी झालेली आहे भीती. तर तुम्हीही मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तुमचा सपोर्ट असून द्या मला. तुमचा सपोर्ट खरंच मला खूप मोटिवेट करतो. तुमचा सपोर्ट, तुमचे एवढे छान छान कमेंट खरंच मला पॉझिटिव्ह वाटतं. तुमचे एवढे बाय मैत्रिणींनो. तुम्ही तुमची आणि तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या.